नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। धुळे वाहतूक शाखेची धडक कारवाई, कर्कश आवाज काढणारा बुलेट केला जप्त। धुळे शहरात बुलेटच्या सायलेन्सरमधून फटाक्यासारखे कर्कश आवाज काढत धुमाकूळ घालणाऱ्या बुलेट स्वारांवर अखेर वाहतूक शाखेने बडगा उगारलेला आहे। दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या कडक आदेशानंतर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माले यांच्या नेतृत्वात धुळे शहरात ठिकठिकाणी ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। ध्वनी प्रदूषणाने त्रस्त झालेल्या नागरिकांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी आज तब्बल 20 ते 25 बुलेट जप्त केलेले आहेत। या कारवाईमुळे बेशिस्त चालकांमध्ये खळबळ उडालेली आहे। ही मोहीम केवळ आजपुरती मर्यादित नसून गेल्या महिन्याभरापासून वाहतूक पोलीस अशा रॉयल मुजरीवर वास ठेवणार असल्याची प्रतिक्रिया वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माले यांनी सदरची माहिती दिली। नमस्कार, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत माले, शहर वाहतूक शाखा धुळे। आज रोजी माननीय पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शन व आदेशान्वये आम्ही सिटीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जे कर्कश आवाज बुलेटमध्ये मॉडिफाईड करून सायलेन्सर वापरतात व फटाके फोडतात अशा बुलेटवर कारवाई केलेली आहे। अशा आम्ही 20 ते 25 बुलेटवर कारवाई केलेली आहे। सदरची कारवाई ही जवळपास 3 ते 4 महिन्यापासून कंटिन्यू चाललेली आहे। आम्ही आतापर्यंत एक 70 ते 80 बुलेटवर कारवाई केलेली आहे आणि जे मुलं लहान वय असताना देखील बुलेट वापरतात किंवा दुसऱ्या गाड्या वापरतात अशा नाबालिग यांच्यावर देखील आम्ही जय हिंद कॉलेज व आजूबाजूच्या परिसरात कारवाई केलेली आहे। तरी मी सर्व धुळेकर वासियांना आवाहन करतो की कोणीही मॉडिफाईड बुलेटचा वापर करू नये, कर्कश सायलेन्सर असलेल्या बुलेटचा वापर करू नये, तसेच नाबालिग जे आहेत त्यांना वाहन चालवण्यासाठी देऊ नये।